नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। जागेसंदर्भात चर्चा करायची असल्याचे सांगत एकाचे अपहरण करून शिवीगाळ आणि धमकी दिल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे। या प्रकरणी सचिन बापूराव खुपसे राहणार शिवतेजनगर प्राधिकरण चिखले यांनी फिर्याद दिली असून त्यानुसार अनिल सुरेश गवारी वयवर्ष 45 राहणार मोई तालुका खेड जिल्हा पुणे व त्याचे साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे। फिर्यादी हे त्यांच्या मोटारीतून कामानिमित्त बाहेर जात असताना आरोपींनी त्यांची मोटार अडवली। त्यांना मोई तालुका खेड येथील जागेसंदर्भात चर्चा करावयाची आहे असे ते बोलले। त्यानंतर मोटारीत बसल्यावर त्यांनी फिर्यादी यांना तुमचा भाऊ जितेंद्र खुपसे आणि दाजी राजेंद्र जाधव यांना खेड दुय्यम निबंधक कार्यालय राजगुरुनगर या ठिकाणी बोलाव असे म्हणत त्यांना शिवीगाळ करत जमिनीचे कागद क्लिअर करून दे नाहीतर तुला बघून घेतो अशी शिवीगाळ करत धमकी दिल्याचं तक्रारीत म्हटलं आहे। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा 728वा संजीवन समाधी सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात पार पडला। 3 दिवसांपासून अलंकापुरी आळंदीत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी दाखल झाले आहेत। ज्ञानबा तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम या जयघोषानं आणि टाळ मृदुंगाच्या गजरात अवघी आळंदी दुमदुमून गेली। मुख्य मंदिरावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आले। सकाळी माऊलींच्या समाधीवर दुग्धारती आणि अभिषेक करण्यात आला। संत नामदेव महाराजांच्या हस्ते कीर्तन सेवा देण्यात आली। यावेळी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी मंदिरावर फुलांची सजावट करण्यात आली होती। योगी तपस्वी समाधीस्थ माऊली या ओळीनुसार माऊलींचा 728वा संजीवन समाधी सोहळा लाखो वारकऱ्यांच्या साक्षीने संपन्न झाला। अलंकापुरी आळंदीत उपस्थित वारकरी हळवे झाल्याचं पाहायला मिळालं। फुलांचे उधळण करत माऊलींना निरोप देण्यात आला। सकाळी 9 ते 12च्या दरम्यान हरिभक्तपरायण नामदेव महाराजांचे संजीवन समाधी सोहळ्याचे कीर्तन झाले। मग घंटानाद पुष्पवृष्टी आणि आरती करण्यात आली। या सोहळ्यासाठी आलेल्या शेतकरी वारकऱ्यांनी महायुतीकडून अनेक अपेक्षा व्यक्त केल्या आहेत। शेतकऱ्यांची कर्जमाफी शेतमालाला योग्य भाव मिळावा अशी मागणी वारकऱ्यांनी सरकारकडे केली आहे। कार्तिक वारीतील माऊलींच्या संजीवन समाधी दर्शनासाठी वशिलेबाजीबाबत 2 भाविकांनी लेखी अर्ज करत तक्रार केली। अन्य 4 जणांनी प्रत्यक्ष भेटून आणि दोघांनी फोनद्वारे देवस्थान व्यवस्थापनाला तक्रार केली। अन्य काही वारकऱ्यांनी लेखी आणि मोबाईलद्वारे तक्रार केली असून प्रशासनाने दर्शनासाठी योग्य ती खबरदारी घेण्याची मागणी होत आहे। चाकण एमआयडीसी मध्ये निघोजे तालुका खेडगावच्या हद्दीत एका खासगी पार्किंगमध्ये बेकायदेशीर डिझेल इंधनाचा साठा केल्याची बाब समोर आली आहे। या प्रकरणी 9 जणांवर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। या कारवाईत 2 टँकर 3600 लिटर डिझेल तसेच 36 कंटेनर 4 कॉम्प्युटर 1 जनरेटर 3000 लिटरची प्लास्टिक टाकी व इतर साहित्य मिळून आले आहे। गुन्हे दाखल झालेल्या जमीन मालक आणि स्थानिकांसह परप्रांतीयांची टोळी असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे। चाकण औद्योगिक भागात चाकण शिक्रापूर रस्त्यावर आणि पुणे नाशिक महामार्गावर गुरुवारी 28 नोव्हेंबर 2024 रोजी दिवसभर अशा वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्या होत्या। प्रचंड वाढती वाहतूक कोंडी खराब रस्ते व त्यामुळे कामाचे वाया जाणारे तास यामुळे पिंपरी चिंचवड शहर व लगतच्या चाकण भागातील व परिसरातील उद्योग बाहेर स्थलांतर करण्याच्या तयारीत असल्याची माहिती पुढे येत आहे। पिंपरी चिंचवड शहराला लागून चाकण भोसरी तळेगाव आळंदी मरकळ हिंजवडी या भागातील औद्योगिक वसाहतींमध्ये मोठमोठे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील कंपन्या आहेत। मात्र येथे खराब रस्ते त्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा फटका या उद्योगांनाही बसत आहे। परिणामी हे उद्योग येथून बाहेर पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे। पुणे जिल्ह्यातील उद्योगांना जाणीवपूर्वक सुविधा दिल्या जात नसल्याचा आरोप होत आहे। त्यामुळे येथील औद्योगिकीकरणाला आगामी काळात खीळ बसण्याची भीती निर्माण झाली आहे। कर भरूनही सुविधांचा अभाव असल्याची उद्योगांची कैफियत आहे। पिंपरी चिंचवड शहराला लागूनच असलेल्या चाकण आळंदी तळेगाव या भागात अनेक मोठमोठ्या कंपन्या आहेत। त्यांना दळणवळणासाठी जे रस्ते उपलब्ध आहेत त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे। दररोज नियमितपणे होणारी प्रचंड वाहतूक कोंडी अरुंद रस्ते व खराब रस्ते रस्त्यांवर पडलेले खड्डे विकास कामांसाठी करण्यात आलेले खोदकाम यामुळे येथून प्रवास करणारे वाहन चालक हैराण झाले आहेत। वाहतूक कोंडी तर रोजचीच समस्या आहे। यामुळे कंपनीतील कामगार वेळेवर न पोहोचणे माल वाहतुकीला उशीर होणे यांसारख्या त्रासाला कंपनी चालकांना सामोरे जावे लागत आहे। दररोजचे 2 ते 3 तास प्रवासात जात असल्याने कुशल मनुष्यबळ मिळणेही कंपन्यांसाठी अवघड झाले आहे। कर स्वरूपात मोठी रक्कम भरूनही नुकसान सहन करावे लागत असल्याने कंपनी चालक नाराज आहेत। चाकण तळेगाव आळंदी मरकळ या भागातील मोठ्या उद्योगांकडून मिळणाऱ्या कामाच्या जोरावर पिंपरी चिंचवड शहरात अनेक लहान मोठे उद्योग उभे राहिले आहेत। तसेच पुण्यासह पिंपरी चिंचवड शहर व ग्रामीण भागातील बहुतांश नागरिकांचा रोजगार हा येथील उद्योगधंद्यावर अवलंबून आहे। दुसरीकडे आयटी कंपन्यांमुळे पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील
आयटीएन्सला मोठ्या प्रमाणात रोजगार मिळाला. एकूणच पुणे पिंपरी चिंचवड शहरच नाही तर पुणे जिल्ह्याची अर्थव्यवस्था ज्यांच्यावर अवलंबून आहे असे उद्योग जर बाहेर पडले तर बेरोजगारी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. चाकण भागातील कामगार आणि उद्योजकांच्या मते कामगार व कर्मचाऱ्यांना रोज कंपनीमध्ये ये-जा करण्यासाठी 2 ते 3 तासांचा अवधी लागतो. खराब रस्ते व वाहतूक कोंडीमुळे कच्चा माल व तयार उत्पादनही वेळेत पोहोचू शकत नाही. याबाबतच्या तक्रारी विविध कंपन्यांकडून येत आहेत. कामगार व कर्मचारी वर्गही चाकण भागात काम करण्यास इच्छुक नसतो, त्यामुळे मनुष्यबळ मिळत नाही. त्यामुळे कंपन्या या भागात आगामी काळात राहणार का असा प्रश्न निर्माण झालाय. केवळ रस्तेच नाही तर पाणी, वीज यांसारख्या अनेक समस्यांना चाकणमधील उद्योजकांना तोंड द्यावे लागत आहे. नाशिक फाटा ते खेड या कॉरिडॉरचा प्रस्ताव मंजूर झालाय, मात्र प्रत्यक्ष कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. हे काम कधी सुरू होणार, पूर्ण होण्यास किती अवधी लागणार असे अनेक प्रश्न अद्याप निरुत्तरित आहेत. आळंदी मरकळ भागामध्ये 300 मोठ्या कंपन्या आहेत. त्यांच्याकडून कोट्यवधी रुपयांचा कर प्रशासनाच्या तिजोरीत जातो. मात्र ग्रामीण भाग असल्याने येथील रस्ते आधीच कमी रुंदीचे आहेत. मात्र आता त्यांची परिस्थिती अत्यंत खराब झाली आहे. येथून होणारी जड वाहतूक, रस्त्यांवरील खड्डे यामुळे ते वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. त्यामुळे येथील बहुराष्ट्रीय कंपन्या येथून स्थलांतर करण्याच्या विचारात असल्याचे येथील उद्योजकांच्या संघटनांचे म्हणणे आहे. पहिल्या इंग्रजीमधील सार्थ ज्ञानेश्वरीचे प्रकाशन आळंदीच्या श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त विधितज्ञ राजेंद्र उमाप यांच्या हस्ते करण्यात आले. पुणे जिल्हा वारकरी महामंडळाचे अध्यक्ष विलास तात्या बालवडकर महाराज यांच्या वतीने श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या गोशाळेस पिकअप वाहन प्रदान करण्यात आले. देवदिवाळी साजरी करण्याची आदिवासी परंपरा. खेड तालुक्यातील आदिवासी बांधवांची देवदिवाळी गोड करण्याचा एक सुंदर उपक्रम मुंबई माता बालसंगोपन संस्थेने राबवला आहे. या उपक्रमात 80 गावातील 1779 कुटुंबांना फराळाचे वाटप करण्यात आले. या फराळाचे वितरण कमान ठाकरवाडी येथील विद्यार्थ्यांना करण्यात आले. मोरोशी तालुका खेड येथील आदिवासी भागातील जिल्हा परिषद शाळेकरता मर्सिडीज बेंच फायनान्शियल सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि हँड इन हँड इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने नूतन शाळा इमारतीचे उद्घाटन नुकतेच झाले. मर्सिडीज बेंच यांच्या माध्यमातून मोरोशी येथील 7वी पर्यंत असलेल्या केंद्र शाळेच्या इमारतीचे बांधकाम करण्यात आले. यासोबत शाळेची संरक्षण भिंतही बांधण्यात आली आहे. या इमारतीचे उद्घाटन कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केले आहे. खेड तालुक्यातील गोणवडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सचिन काळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. मावळते सरपंच संदीप मोहिते यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर ही निवडणूक घेण्यात आली. चासकमान धरणांतर्गत वाळद ग्रामपंचायतीचे सरपंच मनोहर पोखरकर मित्रमंडळाच्या वतीनं वाडा या ठिकाणी आयोजित शिबिरात 110 ज्येष्ठ नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली, तर 71 महिलांसह युवकांनी रक्तदान केले. रात्री हरिभक्त परायण समाधान महाराज यांच्या कीर्तनाने शिबिराची सांगता झाली. खेड तालुक्यात सध्या 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून नागरिकांची लूट केली जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. स्टॅम्प पेपरची कमतरता दाखवून मुद्रांक विक्रेत्यांनी काळा बाजार सुरू केल्याच्या अनेक तक्रारी येऊ लागल्या. 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरला 1000 ते 1500 रुपये देऊन खरेदी करण्याची वेळ सर्वसामान्य जनतेवर आली आहे. तालुक्यात 21 शासकीय परवानाधारक मुद्रांक विक्रेते कार्यरत आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तसंच शालेय प्रवेश प्रक्रिया सुरू असताना शासनानं शासकीय दाखले आवश्यक प्रतिज्ञापत्रासाठी 500 रुपयांचे स्टॅम्प पेपर आदेश जारी केलेत. यावर राज्यात मोठा गदारोळ झाला. अखेर शासनाने 100 रुपयांचे स्टॅम्प पेपर उपलब्ध केले. तोपर्यंत ठराविक प्रतिज्ञापत्रासाठी जी अट होती ती शिथिल करून ओरड कमी करण्याचा प्रयत्न केला. तर गेले 1.5 महिन्यांपासून विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर शेतीसह दिवाळी सणावारामुळे 500 रुपयांचे स्टॅम्प पेपर हे अनिवार्य केल्याची ओरड झाली नाही. 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडल्यानंतर 27 नोव्हेंबर पासून शासकीय कार्यालयांचा कारभाराचा गाडा पूर्ववत सुरू होताच 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरचा कृत्रिम तुटवडा निर्माण केल्याचा प्रकार हा समोर आलाय. दुप्पट आणि तिप्पट किमतीने सर्वसामान्यांवर हे स्टॅम्प पेपर खरेदी करण्याची वेळ आता आलेली आहे. याबाबत राजगुरुनगर येथील तहसीलदार कार्यालयात ट्रेजरी अर्थातच उपकोषागारातून माहिती घेतली असता सध्या 500 रुपयांचा स्टॅम्पचा तुटवडा असला तरीही 100 रुपयांचे स्टॅम्प मात्र मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. यावरून मुद्रांक विक्रेत्यांनी मुद्दाम 100 रुपयांचे स्टॅम्प विक्रीस ठेवणे आवश्यक असताना सुद्धा सर्वसामान्यांची दिशाभूल करण्यात येत असल्याचा प्रकार समोर येतोय.
शासनानं शासकीय कामकाजात 500 रुपयांचे स्टॅम्प हे अनिवार्य केले असले तरी सुद्धा 100 रुपयांचे 5 स्टॅम्प पेपर जोडून शासकीय कामकाजासाठीचे प्रतिज्ञापत्रासाठी वापरून आपले शासकीय काम होऊ शकतं असंही सांगितलंय. मात्र 500 रुपयांचा स्टॅम्प आणण्याचा आग्रह करून सर्वसामान्य जनतेला वेठीस धरत असल्याचं चित्र सध्या समोर दिसतंय. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त चाकणमध्ये मार्केटच्या सभागृहात प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी चाकण मार्केटच्या समोरील महात्मा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याबाबत विचारविनिमय करण्यात आला. यावेळी माजी आमदार रामभाऊ कांडगे यांच्यासह बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे, उपसभापती क्रांती सोमवंशी व पुतळा समितीचे सदस्य उपस्थित होते. यावेळी माजी आमदार रामभाऊ कांडगे यांनी महात्मा फुले यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवण्याचं आवाहन केलं. खरं सांगू, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, राजर्षी शाहू महाराज, सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर यांचं स्मरण करीत असताना त्यांचे विचार काय होते आणि त्यांनी मानवतेसाठी कोणतं काम केलं, कोणतं कार्य केलं याची माहिती करून घेतली पाहिजे. आणि मग आपल्याला समजून येईल की ही सर्व मान्यवर महापुरुष हे कोणत्या जातीचे, कोणत्या धर्माचे, कोणत्या देशाचे, कोणत्या गावाचे, कोणत्या तालुक्याचे नव्हते. ते जगातल्या सर्व मानवतेचे ते होते. तसं पाहायला गेलं तर संत आणि महात्मा याच्यामध्ये फरक आहे. संतांनी सन्मार्ग दाखवलेला आहे, सन्मान या मार्गाने तुम्ही जा. परंतु महात्म्यांनी संतांचं जे काय सन्मार्ग होता तो आपल्या जीवनात आणला, तो समाजाला दाखवला. आज ह्या देशामध्ये, ह्या महाराष्ट्रामध्ये जेवढ्या काही सुधारणा झालेल्या दिसत आहेत त्याचं उगमस्थान आहे महात्मा फुले. आणि म्हणूनच समजून घ्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुल्यांना गुरु मानलेले. इथं सर्व आले, जगात सर्व आलेले. महात्मा गांधी पुण्याला होती 1932 साली. आणि महात्मा फुल्यांचं ते कार्य आणि त्यांचं सगळं कार्य त्यांना माहिती पडलं आणि सहज महात्मा गांधी म्हणून गेले, महात्मा फुले ही सच्चा महात्मा. म्हणजे खरा महात्मा कोण आहे? महात्मा फुले. काय ते काय खासदार, आमदार, काय मुख्यमंत्री कोण नव्हते. खाली जा, देशाच्या पार्लमेंटमध्ये जा, जे लोकसभेचं जे आहे ना प्रांगण, लोकसभेच्या प्रांगणामध्ये जर गेला तुम्ही तर तिथं 142 कोटी लोकसंख्या असणाऱ्या देशाच्या पार्लमेंटमध्ये ज्या काही महापुरुषांचे पुतळे उभे राहिलेले, समजून घ्या, महात्मा फुलेंचं मोठेपण समजून घ्या. म्हणजे महात्मा फुलेंची चर्चा आपण कशी करतो, काय करतो, कोणत्या भावनेने करतो. आणि म्हणून महात्मा फुल्यांचा एक म्हणजे त्या पार्लमेंटच्या प्रांगणामध्ये या जगाच्या इतिहासामध्ये जे काय महापुरुष निर्माण होऊन गेले या देशामध्ये, म्हणजे महाराष्ट्रामध्ये नाही सांगत, देशामध्ये, त्याच्यामध्ये महात्मा फुलेंचा पुतळा उभा राहिलेला आहे. महात्मा फुलेंचा 1995 आहे किती साली. आणि महाराष्ट्र एवढा भाग्यवान आहे, देशाच्या पार्लमेंटमध्ये जे काही पुतळे आहेत तिथं 10-12 पुतळे काढले, फक्त 10-12. पहिला पुतळा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा, दुसरा पुतळा आहे महात्मा फुल्यांचा, तिसरा पुतळा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि चौथा पुतळा आहे राजर्षी शाहू महाराजचा. आणि म्हणूनच आम्ही म्हणतो शाहू फुले आंबेडकर. अरे मागच्या आठवड्यामध्ये मोदी साहेबांनी एक कार्यक्रम झाला ना, संविधानाचा कार्यक्रम झाला 2 दिवसापूर्वी 26 जानेवारीला. कुणाचं नाव घेतलं? छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं, महात्मा फुलेंचं नाव घेतलं, सावित्रीबाई फुलेंचं नाव घेतलं. सत्ता नव्हती यांच्याकडे काय हो, ते महात्मा होऊन गेले ना. आणि हे कोणत्या जातीचे नव्हते. खरं सांगू, स्पष्ट सांगू, इथल्या लोकांना कदाचित माझा राग येईल, पण सत्य ते सांगितलं पाहिजे. माळी समाजाने त्यांना जातीबाहेर टाकलं होतं, हे किती लोकांना माहिती आहे? किती लोकांना? माळी समाजाने त्याला जातीबाहेर टाकलं होतं, स्वतःच्या वडिलांनीच घराबाहेर हाकललं होतं. समाजातला कुणी पुढं आलं नाही, मुस्लिम समाजातला गफार भाई बेग पुढं आलाय.
मुस्लिम समाजाचं या महाराष्ट्रावर या देशावर अनंत उपकार आहे. समजून घ्या इतिहास, समजून घ्या. आणि म्हणूनच एकेकाळेला शिवाजी महाराजांना महाराष्ट्र विसरला होता. एकेकाळा छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्र विसरला होता. आणि त्यावेळेला मुंबई राज्याचे इलाख्याचे जे गव्हर्नर त्यांच्या वाचनात आलं छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य. आणि त्यांना जाणीव झाली की रायगडला छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी म्हणजे ती भग्नावस्थेत निर्माण झाली होती. त्या कलेक्टरला सांगितलं रायगडच्या त्या काळातल्या की काय परिस्थिती आहे. कलेक्टरने अहवाल दिला की ती समाधी ती कुठे सापडतच नाही. महात्मा फुलेला कळलं. महात्मा फुले कोणत्या देवाला कोणत्या धर्माला मानित नव्हते, फक्त माणसाला मानत होते, माणुसकीला मानित होते. फक्त त्यांचं एकच प्रेरणास्थान होतं, हे समजून घ्या. राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज हे महात्मा फुलेंची प्रेरणास्थान होतं. तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे सावित्रीबाईंचा. या देशातल्या सावित्रीबाईंचा अभिमान वाटला पाहिजे सगळ्या देशाला. अरे 1854 साली, समजून घ्या, 1854 साली म्हणजे 1831 सालचा जन्म त्यांचा. वयाच्या 23व्या वर्षी काव्य फुलं नावाचा एक कविता संग्रह लिहिला. ह्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे ना. भोगत नको ती चर्चा. कोण म्हणतो माणसं जमणार नाही व्हायचं हा पुतळ्याचं. हा महात्मा फुले काय माळ्यांचे ठेका फक्त. अरे का त्यांना छोटे करता, कशासाठी करता. सगळ्या माणसाचे मानवतेचे येते. आणि म्हणून 1854 साली सावित्रीबाई फुलेंनी एक काव्य फुले नावाचा एक ग्रंथ लिहिला, कविता संग्रह लिहिला. या जगाच्या इतिहासामध्ये सांगतोय, जगाच्या इतिहासामध्ये, मराठी भाषेच्या इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव जर कोणी केला असेल तर सावित्रीबाई फुलेंनी केला. सावित्रीबाई फुलेंनी केला 1854 साली. अनेक अनेक होऊन जगले ना, साहित्य होऊन गेले ना, का झाले नाही साहित्यिक. हा काय सांगितलं, काय सांगितलं सावित्रीने. राजा शिवछत्रपतींना प्रभू वंदू व्हावे. राजा शिवछत्रपतींचे प्रातःकाळी स्मरण करावे. शूद्र अति शूद्रांचा प्रभू वंदू व्हावे. शूद्र अति शूद्रांचा महिलांचा आमचा तो देव आहे, त्याला आम्ही नमस्कार करतो. म्हणजे परमेश्वराच्या ठिकाणी मानलंय. हे कोणत्या कवितेत लिहिलंय, काय लिहिलंय सांगा ना आता. कोणत्या कवितेत. 1854 साली. त्याच्यानंतर 1868 साली महात्मा फुले रायगडला गेले. कुठे गेले, काही सहकार्यासह गेले. तिथं धनगरवाडे होते त्या ठिकाणी. आणि काय कुणी महात्मा फुलेंची पुतळे तिथं काय धनगरवाडे होते काय. आणि एका धनगराच्या मुलाने सांगितलं, 15 दिवस राहिले की त्या पलीकडे चबुतऱ्यावर एक म्हणजे दगडाचा एक चबुतरा आहे, तो दाखवला. महात्मा फुल्यांची खात्री झाली. महात्मा फुल्यांनी 7-8 दिवस त्या ठिकाणची झाडं झुडपं तोडून काढली. हो, साफसफाई केली. ती जमीन सारून काढली. तिथे तणतण्यांची फुलं आहे ना, तिची पूजा केली. तेवढं त्या ग्रामजोशाला कळलेलं आहे. हे वस्तुस्थिती आहे. त्या ग्रामजोशाला कळलेलं आहे. तो रायगडवर आला, किल्ल्यावर आला आणि महात्मा फुल्यांना सांगितलं, अरे कोण तू शूद्र आणि तुझा राजा शूद्र, कसली समाधान काय करतोय. हे घडलेलं आहे या महाराष्ट्रामध्ये. का महात्मा फुलेला महात्मा म्हणते, का मोदी मानतात त्याला, का शरदरावजी पवार मानतात, का शाहू महाराजांनी गुरु केलं महात्मा फुलेंना, का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुलेंना आयुष्यात पाहिलं नव्हतं. महात्मा फुलेंना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गुरु केलं ना, हा महात्मा फुलेंचा गौरव आहे. याच्यापेक्षा काय असणार आहे. सावित्रीबाई फुले. आणि म्हणून मला वाटतं असा दोघांचा एकत्रित पुतळा ज्याला ट्विन स्टॅच्यू म्हणतात, या देशामध्ये माझ्या माहितीप्रमाणे फक्त उभारला गेलाय चाकणला. देशाच्या पार्लमेंटमध्ये आहे महात्मा फुलेंचा आहे. अभिमान वाटला पाहिजे महाराष्ट्राला. छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, राजर्षी शाहू महाराजांचा आहे, अन्य कुणाचा नाही. हे समजून घेतलं पाहिजे ना. पार्लमेंटमध्ये 1982 साली मी ज्यावेळेला आमदार होतो त्यावेळेला महाराष्ट्राच्या विधानसभेच्या प्रांगणामध्ये पहिला पुतळा उभारलेला आहे. पहिला पुतळा महात्मा फुलेंचा 1982 साली. त्यावेळेला देशाचे राष्ट्रपतीचे हस्ते त्याचं अनावरण झालं. आणि म्हणून
पुणे महानगरपालिकेत 1927 साली पुतळे गावोगावी उभारलेले हो. आपणच वेगळं करतो असं काही नाही. पण या पुतळ्याचं आणखी एक वैशिष्ट्य आहे की कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ह्या प्रांगणामध्ये त्या गेटवर प्रवेशद्वारावर हा पुतळा उभारला गेला आहे. हे तर सुद्धा महात्मा फुलेंच्या जीवनात फार महत्व आहे. महात्मा फुले तुमच्या मांजरीला, तुमचं माहेर मांजरी म्हणून सांगतो, मांजरीला 65 एकराचा मळा घेतला होता. माहिती आहे का तुम्हाला? 65 एकराचा मळा घेतला होता महात्मा फुले. का घेतला होता? की त्या काळामध्ये खडकवासल्याचं धरण बांधून पूर्ण झालं नव्हतं. समजून घ्या, महात्मा फुले खडकवासल्याचं धरण बांधून पूर्ण झालं होतं, पण धरणाचं पाणी कुणी घेत नव्हतं, पाटाचं पाणी कुणी घेत नव्हतं. त्याचं कारण असं, समाजामध्ये एवढी अंधश्रद्धा होती माऊली की पाटाचं पाणी जर घेतलं तर घरातला करता माणूस मरतो. ही अंधश्रद्धा त्या मांजरीच्या परिसरामध्ये होती. आणि म्हणून महात्मा फुलेंनी तिथं 65 एकर जमीन घेतली. किती? 65 एकर. म्हणजे ते बेधेकरांची वस्ती आहे, त्याच्या पलीकडेच तो मळा आहे. मी तो आणि म्हणून मला वाटतं तुम्ही तुमचं बाहेर म्हणून सांगतो. आणि म्हणून मला वाटतं काय कोणती भाजीपाला गेली त्यावेळेला या महाराष्ट्रामध्ये पहिला शेतकरी म्हणजे आधुनिक शेतकरी, प्रगतिशील शेतकरी कोण असेल तर महात्मा फुले होते. त्यांनी त्यांच्या शेतामध्ये ऊस लावला, पहिलं गुऱ्हाळ केलं. महात्मा फुलेंनी पहिलं गुऱ्हाळ केलं या महाराष्ट्रामध्ये. हे समाजाला माहिती झालं पाहिजे. शेतीच्या संबंधामध्ये, बाजार समितीच्या संबंधामध्ये वेगळं काय सांगतो मी. फ्लॉवर लोकल हे पहिलं भाजीपाला, विदेशी भाजीपाला म्हणायची ती. विदेशी भाजीपाला लावणारा या महाराष्ट्रातला आणि या देशातला पहिला शेतकरी कोण असेल तर महात्मा ज्योतिराव फुले. आणि मग ते 65 एकरामध्ये म्हणजे ह्या बाजार समितीमध्ये त्याला महत्त्व जास्त आहे. का? तो सावित्रीबाई फुले खुरपेवाल्या बायाबरोबर खुरपणी करायची सावित्रीबाई, म्हणजे समजून घ्या. आणि मग 6-7 दिवस काम केल्यानंतर भाजीपाला जो होईल ते गाडीभर माळं हडपसरच्या बाजाराला विकायला न्यायचे. आणि हडपसरच्या बाजाराला गाडीभर जो भाजीपाला नेल्यानंतर सावित्रीबाई त्यांच्या नवऱ्याला ज्योतिरावला शेठजी म्हणायची. शेठजी आज किती पायका आला? शेठजी काय म्हणायची म्हणजे ज्योतिराव हे सावित्रीला म्हणत असं की काय सांगू सावित्री, आपण गाडीभर माळं घेऊन आलो या हडपसरच्या बाजाराला आणि किस्सा वर्ग पैसा नाही आला. आणि जोपर्यंत हे महत्वाचं आहे, हे महत्वाचं आहे. मी पुढचं, जोपर्यंत शेतकऱ्याच्या शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या आधारे योग्य तो भाव मिळत नाही तोपर्यंत या देशातील शेतकरी कधी सुखी होणार नाही. हे जगातल्या सगळ्याच लोकांनी मान्य केलं ना. कोणताही पक्ष, कोणताही पुढारी, कोणताही नेता असला तर महात्मा फुल्यांच्या विचाराच्या बाहेर जाऊ शकत नाही. मग काय मोदी नाव घेतलं तू? काय महात्मा फुलेंना पाहिलं कधी? काय 2 दिवसापूर्वी घेतलं ना महात्मा फुलेंचं नाव, शिवाजी महाराजांचं नाव घेतलं, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचं नाव घेतलं ना. हे देशाच्या पातळीवर नव्हे तर जगातील मानवतेच्या पातळीवर महान मानवतावादी नेते होते. आणि म्हणून हे जे पुतळे आहेत यांनी सांगितलं बरोबर आहे. त्या ठिकाणी शिंदे ना, ॲडव्होकेट शिंदे, त्याचं भाषण मला फार चांगलं आवडलं. कोणत्या जातीचं नाही, कोणत्या धर्माचं नाही. महात्मा फुले, शिवाजी महाराज कोणत्या जातीचे आहे का? आंबेडकर साहेब का कोणत्या जातीचे आहे का? कोणत्या जातीचे नाही, कोणत्या धर्माचे नाही, ते मानवतेचे आहेत. आणि म्हणून त्या दृष्टीने आपण पाहिलं पाहिजे. आणि म्हणून हा जो पुतळा आहे, अर्थात अनेक मान्यवर नेते आपल्याला आणायचे, पण सर्वांच्या तारखा मिळणं, त्या 3 तारखेला मिळणं हे अवघड असतं. त्यांच्या काय त्याच्यामध्ये पार्लमेंटचं सेशन चाललेलं आहे, विधिमंडळाचं सेशन आता डिसेंबरमध्ये कधी. अरे हे महाराष्ट्राचं वैभव आहे, हे देशातील मानव जातीचं वैभव आहे. आणि म्हणून ज्या वेळेला पाहते महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले काय परिस्थिती होती तुमची महिलांची? क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जर निर्माण झाली नसतील काय झालं असतं? कसलं महिला, कसलं आरक्षण, कोण आमदार, कोण खासदार, कोण राष्ट्रपती, काय काय काय. आणि म्हणून मी मुद्दा आता एक कोणीतरी सांगितलं बरोबर आहे, मुक्ता साळवे, त्याचा उल्लेख केला एका कार्यकर्त्याने. कोण? 14 वर्षाची मातक समाजाची मुलगी, समजून घ्या, तिचा उल्लेख केला, त्याचं मी अभिनंदन करतो त्या कार्यकर्त्याची. मुक्ता साळवे 14 वर्षाची मुलगी, 14 वर्षाची मुलगी मातक समाजाची, ती सावित्रीबाई फुल्यांच्या शाळेतल्या त्यांच्या ज्या का आवडत्या 2 विद्यार्थिनी होत्या. सावित्रीबाई फुलेच्या शाळेतल्या 2 त्यांच्या सावित्रीबाईंच्या 2 आवडत्या होत्या मुक्ता साळवे. आणि म्हणून तिने एक निबंध लिहिला, आणि पुणे शहरातले सगळे ते विश्राम बागवाडा आहे ना
तिथं सगळे विद्वान जमले, पुणे शहरातले सगळे विद्वान जमले, त्या काळचे सगळे कलेक्टर अधिकारी जमले आणि तिने निबंध लिहिला. त्या निबंधाचा सांगतो तुम्हाला, आजही तो प्रश्नाचं उत्तर आज सुद्धा मिळालेलं नाही. आपण म्हणतो आज आम्ही नाही शाळेत जातो, जगाच्या पाठी घेऊन चंद्रावर गेलो. ती मुलगी म्हणली 14 वर्षाची की मुस्लिम म्हणतात की कुराण आमची मागता आहे म्हणजे संपत्ती, ख्रिश्चन म्हणतात की बायबल आमची मागता आहे, हिंदू उच्चवर्णीय म्हणतात कुराण आमची मागता आहे, वेद आमची मागता आहे. हे प्रभू, हे परमेश्वरा, आम्ही तर अस्पृश्य, मग आमची मागता कोण, आमचा धर्मग्रंथ कोणता? याचं उत्तर आहे का? आता कोणता आहे का? तुम्ही काय आहे? आणि म्हणून मला वाटतं अशा विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुलेंनी निर्माण केलेले आहे आणि म्हणून त्या सावित्रीबाई क्रांती ज्योती झालेल्या आहे. आणि म्हणून मला वाटतं त्या दृष्टीने आपल्याकडे पाहिलं पाहिजे. आणि हा जो कार्यक्रम होतोय, हा कार्यक्रम. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.